स्कॉलरशिप इयत्ता 5वी आणि 8वीचा अंतिम निकाल कधी लागू शकतो? आता अंतरिम निकाल लागलेला आहे आणि नेमका कट ऑफ जो आहे तो काय लागू शकतो? गेल्या वर्षी 2025 मध्ये कट ऑफ काय लागला होता? गुणवत्ता यादीमध्ये कट ऑफ किती होता? आणि जी स्कॉलरशिप भेटते त्यासाठी कट ऑफ किती होता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. गेल्या वर्षी 2025 मध्ये विद्यार्थ्यांचा अंतरिम निकाल लागल्यानंतर जी गुण पडताळणीची तारीख होती गेल्या वर्षी दिसते आपल्याला, हा गेल्या वर्षी डेट आहे. त्यामध्ये दिसते आपला 4 मे पर्यंत होता आणि 4 मे नंतर विद्यार्थ्याचा फायनल निकाल लागलेला 9 जुलैला. त्यामुळं या वर्षी आता आपल्याला दिलेले 27 मे पर्यंत आपण गुण पडताळणी फॉर्म भरू शकता. तो 27 मे पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपल्याला अप्लाय करायचे गुण पडताळणीसाठी तर ते शाळेच्या लॉग इन मधून करू शकतात. तर 27 मे नंतर जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर साधारण 27 जून आणि 27 जुलै एवढा जर कालावधी बघितलं तर जुलैच्या मिड पर्यंत लक्षात, तो जुलैच्या 20 पर्यंत हा जो निकाल आहे विद्यार्थ्याचा अंतिम निकाल जो आहे तो लागू शकतो. या पद्धतीने बघितलं, याच कामकाजाप्रमाणे जर बघितलं तर जुलैच्या मिड पर्यंत आपल्याला हा निकाल लागू शकतो. आता स्कॉलरशिप परीक्षा निकाल लागल्यानंतर गुणवत्ता यादी हा प्रकार वेगळा आहे आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी असतात त्यांचं जे मेरिट लागतं ते वेगळं आहे. तर गुणवत्ता यादीमध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे शहरी, दुसरा आहे ग्रामीण आणि तिसरा आहे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामध्ये परत 5वी आणि 8वी साठी आलं 5th आणि 8th. तर यामध्ये जर पर्सेंटेज नुसार बघितलं गेल्या वर्षी जे पर्सेंटेज लागलं होतं म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये जर आपलं नाव येत असेल, साधारण शहरी 5वी साठी हा जो ह्याची गुणवत्ता यादी असू शकते ही 88% पुढून जेवढे विद्यार्थी आहेत त्यावेळेला येऊ शकतात. ग्रामीणसाठी जर आपण बघितलं तरी हा निकाल 90% पुढून असू शकतो आणि सीबीएसई साठी जर बघितलं आपण हा निकाल 90% पुढे असू शकतो. त्यानंतर क्लास 8 साठी आपण बघितलं शहरी विभागासाठी हा जो आहे तो 85% पुढे असू शकतो. ग्रामीणसाठी पण हा 85% पुढे असू शकतो आणि सीबीएसई साठी समथिंग 87% पुढे असू शकतो. गेल्या वर्षीचा जो निकाल आहे तो याच्यापेक्षा थोडा जास्त होता, तो पासून थोडासा कमी केला. या वर्षी थोडासा पेपर टफ होता या कारणामुळे. तो गुणवत्ता यामध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्या गुणवत्ता यादीमध्ये जर असतील तर त्यांना ते स्कॉलरशिप मिळेल असं नाही. आता जी स्कॉलरशिप मिळते ऍक्च्युअली, कारण स्कॉलरशिप मिळण्यासाठी आता परत कॅटेगरी झाल्या शहरी ग्रामीण, तर त्यासाठी त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी बसणं आवश्यक आहे आणि ज्या स्कॉलरशिप आहे त्या जे स्कॉलरशिप संच आहे ते लिमिटेड आहे. त्यासाठी आपल्या डिटेल व्हिडिओ याच्या अगोदर आलेला आहे की स्कॉलरशिप संच नेमके किती आहेत. त्यामुळे गुणवत्ता यादीचं हे मेरिट लागू शकतं. तो 2025 मध्ये जे मेरिट काय होतं आणि त्याच्या आसपासचं मेरिट आपल्याला समजून जाणार आहे. त्याच्या आसपासच मेरिट लागण्यापेक्षा कमी धरू शकता, थोडी जास्त धरू शकता, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी वेगवेगळी असू शकते. दरवर्षी हा चेंज होऊ शकतो. पण असं नाही आता म्हणजे जे काय आता हे आपण गुणवत्ता यादीचं मेरिट बघितलं ते गुणवत्ता यादीचं होतं, पण आता काही विद्यार्थी असे की ज्यांना 60-70% असतील तरी सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. डिपेंड आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये, तो कोणत्या कॅटेगरीमधून. दिसते आपल्याला हा गेल्या वर्षी त्याच्यामध्ये दिसते आपला राष्ट्रीय ग्रामीण, ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण ह्या 3 मुख्य कॅटेगरी दिसतात. ह्या मधल्या कॅटेगरी ज्या आहेत ते विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी आहे. आणि स्कॉलरशिपसाठी जे गट केले त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि लातूर असे विभाग केले गेलेत. आता याच्यामध्ये जो मुंबई विभाग आहे त्या मुंबई विभागामध्ये मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई सर्व याच्यामध्ये आलं मुंबई विभागामध्ये. आणि जर आपण एक ऍव्हरेज मध्ये जर बघितलं मुंबई विभागासाठी जे राष्ट्रीय ग्रामीणची कमाल आणि किमान एक पर्सेंटेज दिलेले आहे की जास्तीत जास्त 88, 93, 87, रायगडसाठी 88, कमीत कमी 82, ठाणेसाठी 93 जास्तीत जास्त आणि कमीत कमी 85 आणि पालघरसाठी जास्तीत जास्त 87, कमीत कमी 78 हे राष्ट्रीय ग्रामीणचं होतं. तर इकडे आपण आलो ग्रामीण सर्वसाधारण, तर दिसते आपल्याला 81 जास्तीत जास्त, कमीत कमी 59. ग्रामीण सर्वसाधारण मध्ये हे अजून कमी गेले पर्सेंटेज ज्यांना स्कॉलरशिप मिळालेला आहे तो कट ऑफ. आणि शहरी सर्वसाधारणचा जर बघितला तर 85 ते कमीत कमी 57, 89 ते कमीत कमी 60, 87 ते कमीत कमी 57 हा शहरी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे. तर आपण बघितलं की राष्ट्रीय ग्रामीणचा कट ऑफ हा जास्त आहे आणि ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण यांचा कट ऑफ हा त्या मानाने कमी पर्यंत पण गेलेला आहे. 59, 60, 46% पर्यंत पण गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुणे विभाग, पुणे विभागामध्ये दिसतं आपला पुणे, अहिल्यानगर, सोलापूर 3 जिल्हे. तर इथं जर बघितलं राष्ट्रीय ग्रामीणचा जो कमाल आणि किमान आहे तो 97 ते 94, 94 ते 91, 95 ते 90. तर डिफरन्स कमी आहे म्हणजे हाय आहे इकडे राष्ट्रीय ग्रामीणला. आणि जर इकडे बघितलं राष्ट्रीय सर्वसाधारण
त्याच्यामध्ये 94 ते 80 पुणे विभागासाठी, आणि शहरी सर्वसाधारण मध्ये आल्या 97 ते 73, 93 ते 68 आणि 94 ते 72, म्हणजे या रेंजमध्ये या 3 जिल्ह्यांसाठी, म्हणजे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, म्हणजे साधारण 90, 94 पासून ते 93, 73, 75 पर्यंत आपण धरू शकतो टक्केवारी. त्यानंतर खाली आलो आपण नाशिक विभागासाठी. नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार असे 4 जिल्हे येतात. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय ग्रामीण कॅटेगरीसाठी बघा, जास्तीत जास्त 90 ते 82, ठीक आहे, 88 ते 83, 89 ते 80 आणि 85 ते 82 असं दिसतं. त्यातल्या त्यात नाशिकचं जे आहे ते थोडंसं जास्त दिसते, बाकीच्या जिल्ह्यांचं कमी आहे. त्यानंतर ना आपण ग्रामीण सर्वसाधारणसाठी जर आलो तर दिसतं आपला 82 ते 65, 83 ते 77, 79 ते 60 आणि 82 ते 71. अशा प्रकारे बघितलं तर साधारण ऍव्हरेज मध्ये 85 ते 60 पर्यंत जाते. आणि शहरी सर्वसाधारण मध्ये आलं तर आपल्याला दिसतं 89 ते 67, 92 ते 82, 85 ते 58 आणि 79 ते 54 अशा प्रकारे व्हॅरिएबल आहे. त्यानंतर ना आपण पुढच्या विभागामध्ये आलो, कोल्हापूर. कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढे जिल्हे येतात. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय ग्रामीणचं मेरिट खूप हाय आहे, 98 ते 94, ठीक आहे. त्यानंतर 95 ते 92 सातारा, 94 ते 90, 94 ते 90 सांगली, 94 ते 85 रत्नागिरी आणि 90 ते 85 हा राष्ट्रीय ग्रामीणचं मेरिट ऑलरेडी हाय राहतं. त्याच्यानंतर ग्रामीण सर्वसाधारण मध्ये दिसते आपला 82 ते 71, 94 ते 84, 92 ते 81, 90 ते 78, 84 ते 67, 85 ते 69 अशा प्रकारे ग्रामीण सर्वसाधारण मेरिट थोडंसं कमी आहे. शहरी सर्वसाधारण मध्ये आलो आपण 96 ते 78, 96 ते 80, 92 ते 72 आणि 88 ते 68, 88 ते 63 असा आलेला आहे. त्यानंतर पुढचा विभाग आहे संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि एवढे जिल्हे याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये दिसते आपला राष्ट्रीय ग्रामीण मध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये तर दिसते आपला 94 ते 89, 87 ते 81, 96 ते 84, 91 ते 82, 94 ते 82, 86 ते 81, 90 ते इथपर्यंत आपल्याला दिसतं हे राष्ट्रीय ग्रामीणचं दिसतं. त्याच्यानंतर सर्वसाधारण ग्रामीण मध्ये हा स्कोर बघितला तर 81 ते 73, 84 ते 63, 82 ते 69, म्हणजे सगळ्यांचा ऍव्हरेज हा 80 पासून ते 62-63 पर्यंत आलेला आहे. आणि त्यानंतर सर्वसाधारण शहरी जर मध्ये आपण बघितलं तर 79 ते 56, 98 ते 74, 90 ते 65, 86 ते 53 अशा पद्धतीचा स्कोर दिसतो आपल्याला. म्हणजे साधारण हा कमीत कमी जो स्कोर आहे तो 60 पर्यंत पण जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त आपल्याला दिसतो 98 पर्यंत आहे. त्यानंतर पुढचा विभाग अमरावती विभाग. अमरावतीमध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे येतात. त्याच्यामध्ये दिसते आपला राष्ट्रीय ग्रामीण मध्ये जे मेरिट आहे ऑलरेडी हाय असतं, म्हणजे दिसते 86 ते 81, 90 ते 86, 77 ते 72, 86 ते 82, 83 ते 81, 86, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट हे 80 पासून ते 85-86 पर्यंत आहे राष्ट्रीय ग्रामीण मध्ये. त्यानंतर आपण आलो सर्वसाधारण ग्रामीण मध्ये तर दिसतं आपल्याला 81 ते 68, 86 ते 80, 72 ते 71, 72 ते 51, 82 ते 68, 81 ते 67, 83 ते 72 आणि 83 ते 68, म्हणजे साधारण 80 पासून ते 60-65 पर्यंत पण कमी येऊ शकतं. त्यानंतर सर्वसाधारण शहरी विभागामध्ये दिसतं मला 79 ते 56, 87 ते 56, 88 ते 59, 86 ते 59, 80, 19 ते 48, म्हणजे जवळजवळ 48-47 पर्यंत खाली आहे. ते जास्तीत जास्त 87-88 पर्यंत जाऊ शकतं. आणि ह्या ज्या मधल्या कॅटेगरीज आहेत ह्या विदर्भातील जिल्ह्यांसाठी आहेत. त्याच्यानंतर खाली जे आहे नागपूरमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली यासाठी जे मेरिट दिसतं आपला राष्ट्रीय ग्रामीणसाठी जे आहे 86 ते 83, 85 ते 83, 87 ते 75 हे टक्केवारीमध्ये 87 ते 75, 75 ते 80 अशा पद्धतीचं आहे. तर नागपूर विभागासाठी सर्वसाधारण ग्रामीणसाठी जर आपण बघितलं तर 83 ते 72, 83 ते 68, 74 ते 65, 75 ते 58, 80 ते 66, 74 ते 64 अशा पद्धतीचं आहे. आणि सर्वसाधारण शहरीमध्ये जर आपण बघितलं तर 84 ते 53, 82 ते 46, 79 ते 48, 75 ते 46, 78 ते 50 अशा पद्धतीचा आलेले आहे. तो कमीत कमी 50 पर्यंत पण आलेले आहे, जास्तीत जास्त 82 पर्यंत गेलेले सर्वसाधारण शहरीमध्ये. आणि लास्ट विभाग आहे लातूर विभाग. लातूर, धाराशिव, नांदेड याच्यामध्ये जर बघितलं आपण तर राष्ट्रीय ग्रामीण मध्ये 92 ते 84, 94 ते 86, 87 ते 82 असं आहे.
Then सर्वसाधारण ग्रामीण मध्ये बघितलं तर 84 ते 73, 86 ते 72, 81 ते 65 म्हणजे 65 मिनिमम आहे. तो 62-63 पासून ते आपण बघूया 84 पर्यंत हे आहे लातूर विभागासाठी सर्वसाधारण ग्रामीण. then सर्वसाधारण शहरीसाठी आहे 91 ते 64, 90 ते 69 आणि 86 ते 59 जर बघितलं तर कमीत कमी 60च्या खाली पर्यंत येते आणि जास्तीत जास्त 90-91 पर्यंत जात आहे. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी साठी गेल्या वर्षीचं प्रत्येक विभागानुसार कसं मेरिट होते हे बघितलं. याच्या आसपास याच्या प्लस मायनस पकडा, कारण विद्यार्थ्याची गुणवत्ता दरवर्षी चेंज होऊ शकते. आता आपण बघूया 8वीचा काय कट ऑफ होता गेल्या वर्षी, पण त्याच्या अगोदर स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्या लाईव्ह ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. त्याच्यामध्ये आता नवोदयाची पुढची आता एक्झाम आहे, नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल आणि स्कॉलरशिप परीक्षा यासाठी तयारी ऑलरेडी चालू झाली. आपले सर्व क्लासेस युट्यूब वरती लाईव्ह असतात. आपलं मोबाईल ऍप आहे, बऱ्याचशा गोष्टी जर आपला खाली नंबर दिलाय काही विचारायचं असेल तर आपण चौकशीसाठी तिथं व्हॉट्सअप करू शकता किंवा हा व्हिडिओ ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करू शकता, म्हणजे त्याला अजून जास्त क्लॅरिटी या स्पर्धा परीक्षा माध्यमातून लाईव्ह क्लासची पण येऊ शकते. तो इयत्ता 8वी साठी दिसते आपला मुंबई विभागासाठी मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या सगळ्यांचं जर बघितलं राष्ट्रीय ग्रामीण मध्ये 89 ते 68, 87 ते 72, 84 ते 68 असं आपल्याला दिसते. कमीत कमी 68 म्हणजे 70च्या खाली जाते आणि 85-90च्या आसपास जात आहे. त्यानंतर ग्रामीण सर्वसाधारण मध्ये दिसते 68 ते 50, 72 ते 45, 68 ते 39% दिलेले दिसते या ठिकाणी. त्यानंतर शहरी सर्वमध्ये 86 ते 54, 91 ते 57, 82 ते 57 असं दिसत. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे पुणे विभाग, पुणेमध्ये पुणे, अहिल्यानगर, सोलापूर याच्यामध्ये दिसते आपल्याला राष्ट्रीय ग्रामीण मध्ये 95 ते 92, 91 ते 86, 94 ते 87 याच्यामध्ये येतं. त्यानंतर ग्रामीण सर्वसाधारण मध्ये 92 ते 70, 86 ते 66, 86 ते 64 आणि शहरी सर्वसाधारण मध्ये 96 ते 69, 95 ते 70 आणि 95 ते 72 म्हणजे जर आपण कमीत कमी बघितलं साधारण एक 60-65 पासून ते 92-93 पर्यंत हे जास्त जाते. त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण मध्ये बघूया 76 ते 72, 82 ते 64, 81 ते 63, 96 ते 81 ते 63 आणि ग्रामीण सर्वसाधारण मध्ये बघितलं तर 70 ते 54, 72 ते 66, 64 ते 46 आणि 63 ते 55 आहे. त्यानंतर शहरी सर्वसाधारणसाठी 85 ते 60, 85 ते 75, 85 ते 55 इथपर्यंत जाते. तो 85 पासून ते जवळजवळ 55 पर्यंत पण गेलेले. त्यानंतर म्हणजे नंदुरबारसाठी कमी आलेले, बाकीच्यांचं जे आहे थोडंसं हाय 60-65 असं आहे. त्यानंतर आपण आलो कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी. त्याच्यामध्ये दिसते राष्ट्रीय ग्रामीणचं 96 ते 91, 94 ते 89, 93 ते 87, 92 ते 86, 89 ते 76. सर्वसाधारण ग्रामीणसाठी 64 ते 46, 63 ते 55, 91 ते 76, 88 ते 72, 87 ते 69, 86 ते 60, 74 ते 58 आणि सर्वसाधारण शहरीसाठी 96 ते 74, 96 ते 78, 94 ते 68, 96 ते 67, 90 ते 62 म्हणजे मॅक्झिमम गेलेले जवळजवळ 96 पर्यंत आणि कमीत कमी आलेले जवळजवळ 62, 63, 67 पर्यंत. त्यात पुढचं आहे छत्रपती संभाजीनगर, त्यामध्ये जालना, बीड, परभणी, हिंगोली. आपण हे बघूया 8वी साठी. त्याच्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीणसाठी आहे 81, 78, 91, 81, 79, 68, 83, 74. सर्वसाधारण ग्रामीणसाठी आहे 74 ते 65, 78 ते 62, 80 ते 53, 68 ते 51 आणि 72 ते 54. सर्वसाधारण शहरीसाठी आहे 82 ते 55, 97 ते 70, 88 ते 67, 79 ते 52 म्हणजे कमीत कमी 52-55 पर्यंत आले, जास्त जास्त 92-93 पर्यंत गेलेले. त्यानंतर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. यामध्ये दिसते आपला राष्ट्रीय ग्रामीणसाठी जे आहे 71 ते 64, 90 ते 79, 69 ते 63, 69 म्हणजे अकोला वाशिमला कमी आहे, 69 ते 58, यवतमाळ 71 ते 60. त्यानंतर हे आहे विदर्भातील मधल्या जिल्ह्यासाठी, जे विदर्भातील जिल्हे आहेत त्यासाठी हे मधलं मेरिट आहे कॅटेगरीसाठी. त्यानंतर सर्वसाधारण ग्रामीणसाठी मेरिट आहे 64 ते 47, 79 ते 71, 63 ते 48, 58 ते 47, 59 ते 39. सर्वसाधारण शहरीसाठी हे मेरिट आहे 85 ते 52, 89 ते 57, 92 ते 56, 86 ते 54 अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर आपण आलोय नागपूर विभागासाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली यासाठी राष्ट्रीय ग्रामीणचं जे मेरिट दिसतंय ते 74 ते 69, 62 ते 60, भंडाराला कमी आहे, then गोंदियाला 66 ते 56, वर्धाला 74 ते 58, चंद्रपूर 66 ते 58, गडचिरोली 61 ते 56. तो सर्वसाधारण ग्रामीणचं जे मेरिट आहे 69 ते 47, 59 ते 50, 56 ते 43, 58 ते 42, 58 ते 40 हे फार कमी आहे नागपूर विभागासाठी.
सर्वसाधारण शहरीसाठी हे मेरिट आहे 79 ते 47, 76 ते 46, 61 ते 43, 75 ते 47 अशा पद्धतीचं आहे. आणि आपण शेवटचा विभाग बघूया लातूर विभाग, लातूर, धाराशिव आणि नांदेडसाठी. त्याच्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीणचं मेरिट आहे 84 ते 66, 93 ते 84 आणि 91 ते 85. म्हणजे हे ऍव्हरेज आहे साधारण मॅक्झिमम 93, कमीत कमी 85. लातूर विभागासाठी सर्वसाधारण ग्रामीणचं मेरिट आहे 66 ते 55, 84 ते 59, 85 ते 57. म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं तर 85 पासून ते 60च्या खाली हे गेलेलं आहे. त्यानंतर सर्वसाधारण शहरी विभागासाठी 92 ते 69, 93 ते 69, 92 ते 64. म्हणजे साधारण 92-93 पासून ते 60 पर्यंत ही मेरिट आलेलं आहे. तो अशा पद्धतीने आपण आता 5वी आणि 8वीचं कट ऑफ काय होता गेल्या वर्षी आणि त्याच्यानुसार हा त्याच्या आसपास लागू शकतो हे 100% एक आयडिया अंदाज येऊ शकतो. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा हा काय कट ऑफ लागल्यानंतर सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप नाही मिळू शकत आहे. का? कारण स्कॉलरशिप संच जे असतात त्याची जी काही लिमिटेड आहे, त्याच्यामुळे कधी कधी विद्यार्थ्यांना सेम जरी मार्क असतील तरी सुद्धा एखाद्याला स्कॉलरशिप मिळू शकते, एखाद्याला नाही मिळू शकत आहे, कारण त्याच्यामध्ये संच जे आहे ते लिमिटेड असल्यामुळे. तो स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये जो निकाल आपला येणार आहे त्या निकालानंतर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. आपल्याला काय अंदाज आला असेल कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर आता भविष्यातल्या ज्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या चालू आहेत, ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. आपण युट्यूबवर त्या लाईव्ह क्लासमध्ये चेक करून आपण ते शेअर करू शकता ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत. भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.